नमस्कार, कशा आहात आपण? आजकाल सर्वांनाच एक कॉमन प्रॉब्लेम दिसून येतो, तो म्हणजे की गुडघेदुखी, संधिवात किंवा जॉइंट पेन होणे, सूज येणे, गुडघ्यावर किंवा जॉइंटवर सूज आल्यानंतर खूप जास्त भयंकर त्रास होतो. अगदी 2 पावलं चालणंही अवघड जातं. अशा प्रकारचा तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल, तर हा तुम्ही दूर करू शकता घरातील फक्त 2 वस्तूंचा उपयोग करून. असा आपण एक उपाय पाहणार आहोत. फक्त 2 मिनिटात हा उपाय होतो आणि तुम्हाला खूप जास्त यामुळे आराम भेटेल. अगदी तुम्हाला कोणत्याही गोळ्या औषधं घ्यायची गरज पडणार नाही आणि हा खास माझ्या आजोबांनी मला सांगितलेला उपाय आहे. अगोदरच्या काळामध्ये मेडिकलची जास्त सुविधा नसल्यामुळे असेच घरगुती उपाय करून खूप जास्त त्यांना फायदा व्हायचा आणि यापासून अगदी कोणतंही नुकसान होत नाही. विशेष म्हणजे नक्की एकदा करून पहा आणि हो व्हिडिओ पूर्ण पहा. 100% रिझल्ट हवा असेल तर, कारण की सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एकही स्टेप मिस झाली तर म्हणावा तसा रिझल्ट भेटणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर इथे पाहू शकता आपल्याला लागणार आहे गूळ. अगदी सर्वांच्याच घरामध्ये असलेला गूळ आपल्याला घ्यायचा आहे. अगदी थोडासाच गूळ आपण वापरणार आहोत आणि खास करून आपल्याला गूळच वापरायचा आहे. तर त्यासाठी पाहू शकता इथे मी थोडासा असा गूळ घेतलेला आहे आणि एक खिसणी आपल्याला लागणार आहे. याला आपण थोडंसं खिसून घेणार आहोत, जेणेकरून बारीक करायला जास्त वेळ जाणार नाही. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. तर पाहू शकता थोडासाच गूळ आपण इथे असा खिसून घेतलेला आहे. अगदी तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर ती देखील तुम्ही इथे वापरू शकता. आणि हे गूळ जे आहे ते आपल्याला एका वाटीमध्ये काढायचं आहे. ही खूप अशी सोपी प्रोसेस आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये हा उपाय तयार होतो आणि याला अप्लाय करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही हे कसं करता त्यावर तुम्हाला छान कसा रिझल्ट भेटतो हे आहे. त्यामुळे नक्कीच पूर्ण डिटेल्स पाहणं गरजेचं आहे. तर पाहू शकता इथे मी थोडासा असा गूळ खिसून एका वाटीमध्ये काढलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हळद वापरायची आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे हळद किती जास्त गुणकारी आहे आणि प्रत्येकाच्याच घरी असणारी वस्तू आहे. त्यामुळे नक्की तुम्ही हळद वापरा. एक छोटा चमचा भरून मी यामध्ये हळद टाकलेली आहे. त्यानंतर याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हो, या संबंधित सर्व डिटेल्स मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पुढे. तरीही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील व्हिडिओ पाहिल्यानंतर तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समधून विचारू शकता. मी लवकरात लवकर त्याचे उत्तरं देईल. तर पाहू शकता व्यवस्थित हळद आपण अशी मिक्स करून घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं म्हणजे साधारण एक पोहे खायचा चमचा एवढंच पाणी टाका. गूळ पाहू शकता, गुळाचं प्रमाण देखील आपण 1 चमचा असं घेतलेलं आहे. त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. जास्त पातळ हे आपल्याला करायचं नाही आणि हे आपण 2 पद्धतीने वापरू शकतो. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही हे आपल्या गुडघ्यांवरती किंवा जॉईंटवरती अप्लाय करू शकता. तर पाहू शकता याला मी असं थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे. जास्त असं पातळ करायचं नाही. यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कापूर. कापूर देखील अगदी देवघरामध्ये आपल्या नक्कीच असतो आणि कापूरचे देखील भरपूर फायदे आहेत. तर इथे फक्त आपल्याला कापूरची एक छोटीशी वडी लागणार आहे आणि त्याला फक्त हाताने दाबून पावडर करून आपण यामध्ये टाकणार आहोत. जर हाताने पावडर होत नसेल तुमचा कापूर तर थोडंसं याला तुम्ही एका कागदामध्ये ठेवून दाबून घ्या एखाद्या लोखंडी वस्तूने किंवा वजनदार वस्तूने, जेणेकरून हे पावडर होतं आणि यामध्ये असं टाका. त्यानंतर याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाहू शकता पावडर हे जे आहे त्यामुळे व्यवस्थित यामध्ये उरघळतं देखील. आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कढई किंवा तवा. कोणतंही भांडं तुम्ही घरातलं घेऊ शकता. अगदी छोटंसं भांडं जरी असेल तरी चालेल. आणि हे जे मिश्रण आहे ते आपण कढईमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला ही जी कढई आहे ती गॅसवरती गरम करायला ठेवायची आहे. पण किती गरम करायचं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की यामध्ये आपण गूळ टाकलेला आहे. जास्त गरम जर तुम्ही याला केलं तो गूळ जे आहे ते अगदी करपायला लागतो किंवा त्याची चाचणी देखील तयार होऊ शकते. त्यामुळे अगदी थोडंसं याला आपण असं कोमट करून घेणार आहोत. गॅस जो आहे तो लो ठेवा, जेणेकरून छान हे लवकरच असं कोमट होतं. तर पाहू शकता असं कोमट झालं की व्यवस्थित आपण याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं मिक्स करत राहा, जेणेकरून हे खाली चिकटणार नाही. आणि त्यानंतर गॅस आपण बंद केलेला आहे. आता हे जे थोडंसं कोमट झालेलं आहे याला हे असंच आपल्याला कोमटच वापरायचं आहे. जास्त थंड इथे अजिबात याला होऊ द्यायचं नाही. त्यानंतर इथे मी एक कढई घेतलेली आहे. कढई आपण यासाठी घेतलेली आहे की यामध्ये आपण एक कपडा गरम करून घेणार आहोत. इथे तुम्ही जसं तवा गरम असेल तर त्यावरती देखील एखादा कपडा गरम करू शकता किंवा आगीवरती देखील थोडंसं असं धरलं व्यवस्थित, कपडा जळू न देता तरी हा कपडा गरम होईल. पण कढईमध्ये कसं लवकर पण गरम होतं आणि कपडा जळणारही नाही.
गरम कपडा करून घेणं खूप गरजेचं आहे। आता जसं आपण एखादा जाड कपडा घेतला तर तो भरपूर वेळ गरम राहतो, त्यामुळे पातळ कपडा घेऊ नका। एखादा जर उबदार कपडा असेल, खराब कपडा घ्या, कारण की यावरती डाग पडू शकतात। त्यामुळे थोडा जाड उबदार कपडा घ्या, जेणेकरून याला आपल्याला भरपूर वेळ वापरता येईल। तर पाहू शकता हे असं गरम थोडंसं मिश्रण आहे, कोमट झालेलं आहे, तर कोमटच आपल्याला हवं आहे। आणि हे पाहू शकता जास्त असं पातळ किंवा घट्ट अजिबात नाही, तर एवढंच आपल्याला हे असं ठेवायचं आहे। त्यानंतर याला कसं अप्लाय करायचं ते पाहूयात। आता इथे पाहू शकता गुडघ्यावरती जर तुमचा सूज आली असेल, गुडघा दुखत असेल, काही त्रास असेल, तर यावरती आपण ही जी पेस्ट आहे ती अशी कोमट असतानाच यावरती लावायची आहे। जास्त याला थंड करायचं नाही, आपल्या स्किनला सहन होईल असं आपल्याला इथे हे कोमट घ्यायचं आहे। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण केसांसंबंधित समस्या कशा दूर करायच्या ते पाहिलं होतं अगदी घरगुती पद्धतीने, त्यावरती तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे, त्यासाठी मनापासून धन्यवाद। अशा छान छान कमेंट्स करत राहा, अजून छान प्रेरणा मिळते नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। आणि पाहू शकता याला मी असं अप्लाय यावरती केलेला आहे, लावलेला आहे गुडघ्यावरती। जर आजूबाजूला देखील त्रास असेल तर तुम्ही याला पूर्ण असं ही पेस्ट लावून घेऊ शकता, किंवा हाताने थोडीफार मसाज जरी केली तरी चालेल, खूप छान आराम वाटेल। पण हे कसं आपल्याला थोडंसं कोमटच ठेवायचं आहे, त्यामुळे लगेचच हे आपलं लावून घ्यायचं, थंड होऊ द्यायचं नाही। आता हे कोमट आहे, यावरती लावलेलं आहे, तुम्ही जेव्हा याला गुडघ्यावरती लावाल त्यावेळेसच तुम्हाला खूप छान आराम वाटेल। आणि त्यानंतर आपण जो कपडा थोडासा गरम करून घेतलेला आहे तो कपडा आपल्याला घ्यायचा आहे, अजिबात थंड होऊ द्यायचा नाही कपडा। आणि हा गरम कपडा आपण यावरती असा बांधणार आहोत, एखादी दोरी घेऊन देखील यावरती तुम्ही थोडंसं बांधू शकता, जेणेकरून कपडा निघणार नाही। आणि घट्ट यावरती बांधून घ्या। आता तुमच्याकडे जर याला बांधून ठेवायला वेळ नसेल तर काय करायचं, त्यासाठी देखील एक उपाय आपल्याकडे आहे। जसं की मी म्हणलं होतं सुरुवातीला, तुम्ही दोन पद्धतीने याला वापरू शकता। तर पहिली पद्धत ही आहे की कपडा बांधून संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी झोपण्या अगोदर हे असं लावून ठेवा, गरम गरम खूप छान शेक भेटतो, आराम वाटतो। अगदी तुम्ही म्हणाल की खरंच घरातील या 2-3 वस्तू वापरून भरपूर फायदा झाला, गोळ्या औषधं घ्यायची गरज पडली नाही, कारण की कोणतेही गोळ्या औषधं घेऊन आपल्या शरीरावर त्याचा नंतर दुष्परिणामच होतो। त्यामुळे अशा घरगुती पद्धती वापरून भरपूर आपल्याला आराम भेटू शकतो आणि नुकसान होत नाही। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। तर हे असं गरम यावरती बांधलं की छान आराम भेटतो। आता दुसरी पद्धत अशी आहे की जर तुमच्याकडे वेळ नसेल तर थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आणि या मिश्रणामध्ये गरम तेल टाकायचं। त्यानंतर हे पेस्ट पाहू शकता थोडीशी अशी पातळ होते, तेल गरम करून टाकल्यानंतर मोहरीचं तेल असेल तर ते टाका, किंवा कोकोनट ऑइल जरी टाकलं तरी चालेल। त्यानंतर हे कोमट आहे, तर जास्त गरम जर आपल्या पायांना किंवा हाताला सहन होणार नाही, म्हणून कोमट घ्या। आणि याला असं थोडंसं मसाज हलक्या हलक्या हाताने करत आपल्याला मालिश करून घ्यायची आहे। जास्त वेळ नाही, अगदी थोड्या वेळ तुम्ही हे करून घ्या, तुम्हाला खूप जास्त आराम वाटेल। आणि अगदी 5 मिनिटं ठेवून याला धुवून स्वच्छ पाण्याने जरी घेतलं तरी चालेल। आणि अगदी हा गूळ आहे, त्यामुळे थोड्या पाण्यामध्ये तुम्ही याला असं धुवून घेतलं की सहज निघतो, अजिबात काही प्रॉब्लेम होत नाही। आणि पाहू शकता हे असं अप्लाय आपल्याला जॉईंटवरती, गुडघ्यांवरती करायचं आहे, जेणेकरून आपल्याला जो जॉईंट पेन असेल, सूज आली असेल, गुडघ्याचा त्रास असेल तर पूर्णपणे तो दूर होतो, आराम वाटतो तुम्हाला भरपूर। अगदी तुम्ही आठवडाभर जर हे केलं तर तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल, एकदा नक्की ट्राय करून पहा, खूपच छान उपाय आहे। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मित्रपरिवारासोबत शेअर करा, त्यासोबतच चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। आणि हो, कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला।